इंडियन एअर फोर्समध्ये मेडिकल असिस्टंटपदी निवड. नांदेडचा तरुण भारतामध्ये पहिला. चौथीला असल्यापासून स्वप्न होते एअर फोर्स जॉईन करण्याचे. खूप प्रयत्न केले. शेतकऱ्याचा मुलगा गव्हर्नमेंट नोकरीला पहिल्यांदाच लागला. गावातील व नातेवाईकांनी भरभरून कौतुक करण्यात आले. प्रयत्नाला यश मिळाले. AMK न्यूज नांदेड. आणि माझा मुलगा एअर फोर्समध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल 2 शब्द सांगत आहे. माझ्या मुलाचं शिक्षण झालं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरोडा बुद्रुक येथे आणि तो 4थीपर्यंत चांगल्या प्रकारे एकदम हुशार होता आणि त्याचं त्या स्कॉलरशिपमध्ये त्याला चांगल्या प्रकारे गुण मिळालेले आहेत आणि तिथून त्यानं चांगली ग्रीप घेतली. त्याला पुढच्या शिक्षणासाठी सिस्टमॅटिक एक क्लासेस कोचिंग क्लासेसमध्ये हे टीचरचं चांगलं मार्गदर्शन मिळालं. तिथून त्यांनी श्रीनिकेतन हायस्कूल श्रीनगर तिथे ॲडमिशन होतं. तिथून 10वी पास झाला आणि तिथून त्याला मित्राच्या सोबत आम्ही चांगले हे ट्युशन आमची इच्छा होती की इंग्लिशमध्ये चांगला आहे कच्चा नाही. त्यामुळे आम्ही काय केलं बाबा मित्रही चांगले आहेत आणि MBBS कर मी करतो पूर्ण बाकीचे सारलं तर नाही म्हणे. त्याची इच्छा होती की मला एअर फोर्समध्ये जायचं आर्मीमध्ये जायचं. आर्मी म्हणू लागला आणि त्याने स्वतः माहिती काढली की NDAचे क्लासेस औरंगाबाद नागपूर येथे आहेत आणि तिथं ॲडमिशन घ्यायचे पप्पा मला सारखा बोलत होता. आणि मी मग त्याचे पाहिलं म्हणजे त्याचा सगळा विचारच होता आर्मीमध्ये जाण्याचा. मग नाही करायचं म्हणे मला MBBS. मग आमच्याकडे त्याच्या आत्याचा मुलगा B.Pharmacyमध्ये BSFमध्ये लागला आणि तो त्याला ना ते पाहून भावुकच होऊ लागला. त्याची वर्दी पाहिली हे पाहिलं की त्याचं मन लागत नव्हतं MBBSमध्ये. मग NDAमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलं नागपूरला. तिथं चांगले कटरे सर नावाचे शिक्षक होते रिटायर आर्मी. त्यांनी चांगलं मार्गदर्शन दिलं आणि तिथून त्याला चांगली ग्रीप मिळाली आणि तो तिथे सगळं राईट झाला. मध्येच थोडंसा याने पण कोरोनामध्ये थोडंसं मुलांना हे झालं आणि नंतर आम्ही मग काय करावं घरी 2 वर्षे वाया जातील म्हणून आम्ही D फार्मसी कर तुझी चांगली इंग्लिश पक्की आहे म्हणून आम्ही D फार्मसीला बिदरला ॲडमिशन घेतलं. महाराष्ट्रामध्ये कुठे हे होईना गेलं म्हणजे जमना गेलं. तिथं ॲडमिशन घेऊन तिथं 2 परीक्षेमध्ये नंबर 2रा होता. शिक्षणामध्ये चांगला होता. मग त्याने तिथून D फार्म कंप्लीट केलं आणि B फार्मसीला आम्ही विष्णुपुरी नांदेड इथे ॲडमिशन घेतलं. असंच एका त्याच्या मित्रालाच D फार्मसीचाच मित्राला कळालं की बाबा अशा D फार्मसीवर जागा मिळाल्यात आणि परंतु हमेशा त्याचा म्हणजे दररोजचा सराव होता. रनिंग मारत होता. दररोज पहाटे 5ला उठून दररोज 5 ते 6 किलोमीटर पळायचा. पूर्ण त्यानं हे याचंच होतं देह त्याचं आर्मीमध्ये जाण्याचं. त्याने मग त्या D फार्मसीवर जागा निघाल्यामुळं त्यानं फॉर्म भरला आणि फॉर्म भरला की लगेच 7 दिवसामध्ये त्याचं जॉईनिंग होण्यासाठी लेटर आलं. कुठं आलं मध्य प्रदेशमध्ये भोपाळ आणि लगेच 7 दिवसात त्यांनी जॉईन झाला. तिथे गेल्यावर त्यांनी पूर्ण परीक्षा दिल्या रनिंग दिली सगळं परीक्षेमध्ये फर्स्ट क्लासमध्ये आला आणि त्याचं सिलेक्शन झालं फार्मासिस्टमध्ये. पूर्ण भारतामधून 5व्या नंबर या क्रमांकावर होता तो. माझा मुलगा 4थीला होता तेव्हापासूनच त्याचं स्वप्न होतं की मी एअरफोर्समध्ये जाणार. म्हणून त्यानं खूप प्रयत्न केले. नंतर आम्ही 10वी नंतर त्याला नागपूरला ठेवलं होतं NDAसाठी. NDAमधून त्यानं प्रयत्न केले पण काही त्याचं हे झालं नाही. नंतर त्यानं फार्मसीवर मेडिकल असिस्टंट म्हणून भरती दिलेली होती. त्याच्यामध्ये त्यानं सफल झाला आणि त्याचं त्या स्वप्न त्यानं साकार केलं. चालते. 10वीचा नंतर कसं अभ्यास कसं करत होता ताई आणि काय शालेय शिक्षणामध्ये काय होतं? 10वी 8वी 9वी त्याने NCC केली
आणि NCC मधून त्याला जे मार्गदर्शन भेटलं त्याच्यामधूनच त्यानं हे प्रयत्न चालू केले. आणि माझी निवड इंडियन एअरफोर्समध्ये मेडिकल असिस्टंटपदी झाली आहे. मी माझं D.Pharm कंप्लीट झाल्यानंतर इंडियन एअरफोर्समध्ये फार्मासिस्ट पदासाठी एनरोलमेंट होती. भोपाळ येथे झालेल्या रॅली भरतीत मी पास झालो आणि बँगलोर येथे मेडिकल असिस्टंट पदाची ट्रेनिंग कंप्लीट करून आता हॉस्पिटल फेजसाठी मी जोरहाट आसाम येथे जाणार आहे. आणि मी इथे जॉईन झालो म्हणून माझ्या घरच्यांनी, माझ्या आईवडिलांनी सर्वांनी मिळून महाप्रसादाचे तरोडा बुद्रुक मूळगावी आयोजन केले. जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हा आज इंडियन फोर्समध्ये जे जॉईन झाला आहे माझा छोट्या भावाचा मुलगा आहे. आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत गव्हर्मेंट सर्व्हिसला कुणीच नव्हतं. फक्त याचे वडील फक्त एक शाळेवर सेवक म्हणून आहेत आणि आमचे वडील शेतमजूर काम करत होते. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या मुलांना हे शिक्षण दिलेलं आहे. त्यांनी पण त्याचा शिक्षणाचा चांगला फायदा घेतलेला आहे आणि आज त्यांनी खूप मेहनत करून या पदापर्यंत पोचले आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गावात एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा भंडाऱ्याचा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्या आमच्या गावाला पण अभिमान आहे. याचा आम्हाला खूप मोठा आनंद होत आहे. शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधून झालेलं आहे. त्यांचं 7वीपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये झालेलं आहे. 8वी ते 10वी राष्ट्रमाता शाळेमध्ये झालेलं आहे. आणि त्याने NDAची तयारी केली होती पण लॉकडाऊनमध्ये त्याला काही यश आलं नाही. त्याच्यामुळे त्याचे 2 वर्ष पण ते नुकसान झालेलं आहे. तरी पण त्याने हार न मानता पुन्हा जोमाने तयारी करून आपली जी त्याची इच्छा होती ती अभ्यास करून पूर्ण केलेली आहे. सर तू आहे मग ड्युटी लागली तर चांगलं झालं. आनंद वाटायला आमच्या जीवाला. मग तसं देवानं असाच आनंद होऊ द्या. दुसरं काही नाही. असाच आनंद होऊ द्या. देशासाठी खूप मोठं काम करत आहे तुमचा नातू. हां तर सुखाचं राहा. सुख राहा त्याच्या जीवाला. एवढंच आहे आम्हाला. सर आमचं नाव त्यांनी रोशन केलं. माझं याची इंडियन एअरफोर्समध्ये मेडिकल असिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल आम्ही पूर्ण परिवार आणि गावकऱ्यांच्या वतीने पहिलं तर त्यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांनी आमच्या परिवाराचं व गावाचं नाव खूप असंच पुढं रोशन करावं, असंच पुढे प्रमोशन घेत घेत खूप पुढे जावं हीच आमची इच्छा आहे. आज आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने महाप्रसाद आणि कीर्तनाचा सोहळासुद्धा ठेवला होता. त्यांनी आमचं नाव एक चांगल्या गोष्टीमध्ये पुढे नेल्याबद्दल असंच त्याच्या पुढील प्रवासासाठी आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सर त्याचं शालेय शिक्षण आणि तुमचे वर्गमित्र होते त्याचं कसं वाटचाल होती सांगा सर थोडक्यात नांदेडकरांना. त्यांनी अभ्यासामध्ये तर पहिल्यापासूनच खूप हुशार होता. त्यांनी 11वी 12वीला नागपूरमध्ये खूप याच्यासाठी NDAसाठी खूप तयारी पण केली. काही कारणास्तव समजा त्याचं नाही झालं सिलेक्शन पण त्याने त्याचं ध्येय सोडलं नाही. पुढे खूप अभ्यास करून D.Pharmacyमध्ये ॲडमिशन घेऊन अभ्यास करून त्याने कसंही का होईना एअरफोर्समध्ये त्यांना आपलं स्थान मिळवलं.